जयशंकर मित्रांनो, मी मोर्या सुतार. गावाकडचं आयुष्य या माझ्या ब्लॉग व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. मित्रांनो, हो का, हा माझ्या दुकानाचा बोर्ड आहे, मोर्या एल्युमिनियम वर्क. आमच्याकडे स्लायडिंग विंडोज आणि पार्टिशनचे कामे योग्य दरात करून मिळतील असा हा छोटासा व्यवसाय मित्रांनो आपण चालू केलेला आहे. आणि बऱ्यापैकी गाव पातळीची काम आपल्याला येतात, त्यातून कसं तरी गरिबाचं घर चालतंय आमचं मित्रांनो. जवळजवळ 2 वर्ष झाली हा स्वतःचा व्यवसाय चालू केला भावांनो आपण. जर कोणाचे काही काम असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा, योग्य दरात तुम्हाला काम करून दिले जातील भावांनो. भावांनो, हो का आमचा न्यू फॅमिली मेंबर, त्याचं नाव काय आहे माहितीये का? राक्षस आहे. राक्षस तिकडे चल, या 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 या. जवळजवळ 3 महिने झाले याला घरी आणलाय बघा. एकदम भारी. हो का, असं कधी कुठं बाहेर गेलो आणि घरी आलो की वाटच बघत बसलेला असतो, अंगावर सारखे जपा मारतो. राक्षस या 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 या. हो का भावांनो, ह्याचं नाव राक्षस ठेवलंय का माहितीये का? लय रागीट स्वभावाचा आहे म्हणून ह्याचं नाव राक्षस ठेवलंय. पण प्रेमळ पण तेवढाच आहे भावांनो. दुसरं एक कुत्रीचं पिल्लू होतं, तिचं नाव रेणुका ठेवलं होतं, पण तिला गॅस्ट्रो झालता आणि ती आजारी पडल्यानं त्यातच ती एक्सपायर झाली. भरपूर दवाखाना केला मी, पण नाही जगली. मनाला खूप वाईट वाटलं. मग आता आमच्या घराच्या पाठीमागच तिला पुरली बघा. भविष्यात थोड्या दिवसात नक्कीच तिची आपण समाधी बांधणार आहे भावा. हो का, ही पाठीमागं जी बघताय ना, हे गरिबाचं साधं घर आहे बघा, दिसतंय का? हो का, असं साधे घर आहे. म्हणजे हे आमचं घर नाही, आमच्या आजोबांचं घर आहे. आमचं गाव जिंती आहे. जिंतीला आमच्या स्वतःचं घर आहे चांगलं. पण आमची आजी एक्सपायर झाली म्हणून आम्ही शिथं राहतो भावा. आमच्या आई आहे. सकाळ सकाळ भांडी घासायचं नियोजन चाललंय. आई काय करते का? भांडी घासते. कामाला जायचंय का आज? आज कुठं कामाला चालली? कांदा कापायचं. बघा सकाळ सकाळ भावांना कशी पळापळी चालली. आईला आमच्या लय काम असतं, तरी बी सगळी घरची कामं व्यवस्थित जिथल्या तिथं करून आपलं काम बघते. मी बी स्लायडिंगच्या खिडकीची कामं करतो. मला कामं नसली की मग आई कामाला जाते बघा आमचं. हो का, हे असं घर आहे आमचं भावांनो. हो का, हे आमचा आजोबा. असं घर आहे बघा. हो का, हे घरापासला परिसर बघा कसा आहे. ही दिसत ही कापसाचे झाडाची लाकडं आहे ती बघा. ही चूल पेटवायला आणले ती. सकाळ सकाळ पाणी तापवायला लागतं ना आंघोळीला म्हणून. हो का, ही गरीबाचं घर असेल भावांनो. आता तुम्ही बऱ्याच व्हिडिओत घर बघितलं असेल, पण आता हे पहिलाच ब्लॉग व्हिडिओ बनवते म्हणलं, त्या निमित्ताने तरी फॅमिलीला घर दाखवा आपल्या गरीबाचं. हो का, असं ही घर आहे बघा. एकदम साध्या पद्धतीचं घर आहे. आता जास्त करून असली घर पाहायला मिळतच नाही ती, कारण की प्रत्येक जण सिमेंटचं घर ना तर चांगला बंगला बांधत असते ती माणसं. परंतु आम्ही गरीब माणसं असल्यामुळं असल्या घरात राहतोय. पण नक्कीच एवढं 1-2 वर्षात आम्ही पण चांगलं घर बांधणार आहे. हो का, या साध्या घराला स्लायडिंगची खिडकी बसवली भावांना मी. आहे का चांगली? कसं वाटलं भावांना आमच्या गरीबाचं घर? जवळजवळ 3-4 वर्ष झालं बघा ह्या घरात राहतोय आम्ही. माझे वडील वारले जिंतीला, आमचं चांगलं घर आहे. मग वडील वारल्यामुळे इकडं कोरोनात आमची आजी वारली. आजोबा एकटंच ह्या घरात राहत होतं. मग म्हणलं तर आपण तिथं राहण्यापेक्षा इथं आजोबांपाशी राहावं म्हणून आम्ही आलो इथं राहायला मित्रांनो. चांगलं चाललंय मस्तपैकी. हो का मित्रांनो, ह्या मशनी बघताय ना, ह्या सगळ्या माझ्या कामाच्या मशनी आहेत बघा. स्लायडिंगची कामं करतो आपण, मग त्याच्या ह्या सगळ्या मशनी त्या. ही कटर मशीन आहे, परत ग्राइंडर वगैरे, अजून कामाचं साहित्य बरंच आहे मित्रांनो. तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून म्हटलं की तुम्हाला दाखव, त्या निमित्तानं थोडीशी ओळख तरी होईल म्हणून आपला छोटासा हा प्रयत्न चाललाय.
आणि मला माहिती आहे की माझा पहिलाच ब्लॉग व्हिडिओ आहे आणि नक्कीच तुम्ही ह्या व्हिडिओला सुद्धा सपोर्ट करसाल आणि खरं तर असाच सपोर्ट करत राहावा की बाकीच्या व्हिडिओला तुम्ही जसा माझ्या सपोर्ट करता तसाच ह्या व्हिडिओला पण सपोर्ट करा भावांनो. भावांनो हो का, हे अशी कपडे बांधायचे, हे अशी वलन केली दिसते का? हो का हो का. आता ही तर फक्त बनेलच अडकवली, तार बांधली घरात. त्याच्यानंतर ना हिथं अशी हे कपड्याचा छोटासा हँगर. काय होतंय, भिंती घराच्या साध्या असल्यामुळं कपडे मळते ती, त्याला माती लागते या. किती घर सारावलं तरी ती मातीचं घर कसं असते ती तुम्हाला माहिती आहेच की भावांना. आणि हो का, त्या हँगर वरती कपडे बसत नाही जास्त, म्हणून ही बॅग दिसते का ही बादली, ह्याच्यात आपलं कपडे ठेवते आहे. काहीतरी गावठी जुगाड केलंय बघा. पण बरं आहे आपलं, भारी आहे की घर सिमेंटचं असू द्या नाहीतर मातीचं असू द्या, पण घरात सुख समाधान आणि समृद्धी पाहिजे. आय काय करते ग? खिचडी करते. लका आज कशाला खिचडी? काय आहे आज? सोमवार. सोमवार? हा, तुझा सोमवार आहे आज. माझा सोमवार आहे म्हणून खिचडी बनवते वय. हो, आणि तुम्हाला काय स्वयंपाक करते का नाही? करायचा की, तुझं आधी खिचडी करते. आधी माझं मग तुमचं वय. मग काय नको आहे तुला, उपास आहे म्हणल्यावर फराळाचा. बटाटा चिरलाय, शाबूत तांदूळ भिजावल्यात. तिखट कर चांगली झणझणी. काय करते जेवायला? मला करील आता भाकरीन चटणी नाही. भाकरीन चटणी? कुठं बस आता एकटीला करत. हो मग काय, भाकरी चटणी कशाला कालवून कर की, का चटणी भाकरी खाते का इरबळ? आता 9 वाजले, कवा कालवून काय करत बसू. नाही तसं न करू, तुला बी कर काहीतरी कालवून हे आणि घेऊन जाऊ. राणा माळा तर जायचंय कामाला, तिथं दम निघेल का? नुसती चटणी भाकरी खाते का? जय शंकर मित्रांनो, भेटूया परत एकदा न्यू ब्लॉग व्हिडिओ मध्ये.